सामने खेळवायचे. आणि या मॅचचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करतोय. आपण कुठेही जाऊ नका. तत्पूर्वी आपण यस फळाहार देतोय दिनेश साहेबांकडून, दिनेश गावडे साहेबांकडून, पंचकृषी क्रिकेट संघाचे सल्लागार आहेत, यांच्याकडून आपण फळाहार देखील देतोय जो आम्हाला उपलब्ध झालाय श्री गिरीश माणिक भोईर साहेब यांच्याकडून. कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये फोकस करायचं आहे. चला बॅटर जायचंय मैदानात त्वरित. आपण बायजेवाडी संघ श्री वाघजाई क्रिकेट टीम बायजेवाडी संघ बॅटर त्वरित जा मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण लागलंय, गोलंदाज तैनात आहे, पंच तैनात आहेत. ही विनंती करतो की आपण त्वरित जायचंय मैदानात. बॅटर्स येस आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा UTC वरती लाईव्ह साई गणेश चषक 2024 तिसरं पर्व. आणि या मॅचचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी कॉम्बॉक्स मध्ये करतोय आमंत्रित नरेंद्र गेवडे सरांना. नरेंद्र गेवडे सर कॉम्बॉक्स वरती. तर धन्यवाद मनीष सर, खरोखर चांगलं समालोचन करण्याची संधी तुमच्यासोबत सुद्धा मला मिळाली. खरोखर माझं मी भाग्यच समजतो, कारण आतापर्यंत बऱ्याच जणांवर मी कॉमेंट्री केली, समालोचन केलं, परंतु आज एक ज्या व्यक्तीने चंदू शेट्टी सर असतील, कुणाल दाते सर असतील, यांच्या बाजूला बसू जाईल व्यक्तीने समालोचन केले, आज त्यांच्याच खांद्याला खांद्याला आज मला समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मनीष सर खरोखर आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद. तर वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तर या ठिकाणी विनंती असेल, पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी आपण पाहतोय कृष्णा सर, राकेश सर असतील, जहीर सर असतील. तर या तिन्ही पंचांना एक विनंती आयोजकांकडून असेल की सामन्याला थोडा सुद्धा उशीर करायचा नाहीये. कोणताही संघ जर या ठिकाणी जर उशीर करताना जर पाहायला मिळाला तर डायरेक्ट त्यांना पॅनलाइज करायचं, डायरेक्ट पेनल्टी द्यायची आहे. कारण आपल्याला 16 संघ या ठिकाणी खेळवायचे आहेत. आतापर्यंत फक्त 3च सामने आपण पाहतोय, कारण उर्वरित फक्त 5 तास आपल्यामध्ये असतील. कारण का माहिती आहे का, सकाळच्या सत्रामध्ये जर आपण जर वेळ जर वाचवला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला वेळ नक्की वाचवेल. कारण मैदानाची जर रचना जर पाहिली तर चारी बाजूला बिल्डिंग्स आहेत, थोडीशी झाडं आहेत, त्याच्यामुळे अंधार या ठिकाणी थोडासा लवकर पडतोय. त्यामुळे हे सामने लवकरात लवकर संपवायचे असतील तर वेळ वाचवावा लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये बरेचसे विरार, नालासोपार असेल, वसई असेल, या ठिकाणचा खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आलेले आहेत. त्यांना लवकर जर जायचं असेल तर या ठिकाणी वेळ आपल्याला नक्की वाचवावा लागेल. तर बोलूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. मैदानामध्ये सुरू असलेला सामना कान्होजी क्रिकेट संघ वाचिंगवाडी वर्से वाघजाई क्रिकेट टीम भायजेवाडी. तर या ठिकाणी पहिल्याच चेंडू मात्र या ठिकाणी सोयरी चेंडू या ठिकाणी घोषित केला जाते. पंचांकुड मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केले जाते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने या ठिकाणी भायजेवाडी या संघाच्या धावांचा श्री गणेशा या ठिकाणी केला जातोय. अवांतर धावसंख्येत भर, अवांतर धावसंख्येच्या मदतीने धाव फलकावरती 1 धाव या ठिकाणी लागलेली आहे. तर या ठिकाणी लेफ्टी राईटी असं चांगलं असं कॉम्बिनेशन भायजेवाडी या संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने खरोखर चांगला फटका कव्हरच्या दिशेने मारला जातोय. या ठिकाणी बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. खरोखरच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स या ठिकाणी पाहिलं. ते पुन्हा एकदा चेंडूची फेकी मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी केली जाते. चेंडू सुद्धा हाताळला जातोय आणि या ठिकाणी पंचांकडून मात्र नो चेंडू मात्र घोषित केला जाते. वन शॉट या ठिकाणी चेंडू घोषित केला जातोय. चुकीमध्ये दुरुस्ती या ठिकाणी करतोय. खरोखर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या, शॉट धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. खरोखर चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु दोन्ही गोलंदाजांकडून मात्र मोठी चूक फलंदाजाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा एसटीच्या बराच सभा चून टाकला जातोय. अवांतर धावसंख्येत भर, अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 3 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असेल. खरोखरच या ठिकाणी साई गणेश चषक 2024 साई गणेश क्रिकेट संघ खालचीवाडी पेडआंबे यांच्या माध्यमातून स्पर्धा राबवली आहे. या ठिकाणी मात्र काय फटका सजवलाय, परंतु क्षेत्राच्या शोधून फटका सजवलाय आणि बघता बघता पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपलातून सुंदरसा कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरोखर पहिल्याच चेंडू या ठिकाणी जरूर चांगला टाकला गेला होता. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या, परंतु एक शॉट या ठिकाणी धाव घेतली गेली आणि बघता बघता तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलाय आणि क्षेत्राच्या शोधून मात्र या ठिकाणी फटका मारला जाते.
पहिल्या विकेटचा पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि भाईजेवाडी संघाला हा पहिला मोठा हादरा असेल, एक मोठा झटका असेल, कारण या खेळाडूकडून आपण भाईजेवाडी संघासाठी सातत्याने क्रिकेट पाहिले आणि चांगलं क्रिकेट या खेळाडूकडून पाहिले. आता मात्र मैदानाच्या दिशेने नवोदित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजय. तर भाईजेवाडी संघाला शेवटची सूचना असेल, आपला अतिरिक्त खेळाडू मंचाजवळ पाठवायचा आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर खरोखरच या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली असेल, सहकार्य केले असेल, पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून दादा आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा आकोटाब्याचा चेंडू या ठिकाणी चांगला फटका, चाकूक फटका मारण्याचा प्रयत्न केला जाते. या ठिकाणी मात्र पंचांनी पुन्हा एकदा दंडित केले जाते गोलंदाजाला. अवांतर धावसंख्या सातत्याने या ठिकाणी बरं पडते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथानंतर धावसंख्या या ठिकाणी झाली ती 4 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर. पुन्हा एकदा चांगला फटका लोकांच्या दिशेला, चेंडू मात्र जाईल बघता बघता वन बाउंस सीमा रेषा पार. तर मला वाटतं या ठिकाणी निर्णय पेंडिंग असेल. झाडाला चेंडू लागलेला आहे. आयोजक तर या ठिकाणी 2 धावा असतील, 2 धावा, कारण चेंडू झाडाला लागून जर बाहेर जर आता षटकार असेल, चौकार असेल, परंतु चेंडू मैदानामध्ये जर पडला तर जेवढा धावा येतील तेवढेच घेतले जाते. पुन्हा एकदा मिडअपच्या दिशेने चांगला चेंडू खेळला जातोय. 1 धाव घेऊन धावसंख्या रोटेट केली जाईल आणि खरोखर चांगली रणनीती या ठिकाणी आखली जाईल. खरोखर लॉगांच्या दिशेला चांगला फटका जरूर आला, परंतु या ठिकाणी थोडासा नैसर्गिक अडथळा या ठिकाणी आला आणि बघता बघता भाईजेवाडी संघाला 2 धावा अतिरिक्त मिळणार होत्या, परंतु 2 धावा या ठिकाणी कमी मिळाल्यात. खरोखर चांगली गोलंदाजी आता पण या ठिकाणी पाहायला मिळते, कारण दोन्ही जर संघांचा विचार जर केला गेला तर दोन्ही संघ चांगले समांतर ताकदीचे आहेत. पुन्हा एकदा खरोखर चांगली गोलंदाजी, पंचांकडे अपील मागितली जाते, पंचांकडे अपील मात्र पूर्णपणे फेटाळली जाते आणि बघता बघता षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक असेल. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण भाईजेवाडी जर संघाला या ठिकाणी जर रोखायचं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण भाईजेवाडी संघामध्ये चांगले फलंदाज या ठिकाणी सातत्याने निर्धाव सांगता या ठिकाणी पाहिलं. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू, पुन्हा त्याची संधी आहे, मात्र चेंडू जाईल बघता बघता सीमा रेषेवर चौकारासाठी. तर या 4 धावा अतिशय महत्वपूर्ण असतील, ज्याची संधी जरूर होती, परंतु क्षेत्रक्षण थोडंसं फंबळले. क्षेत्रक्षण थोडासा चेंडूवरती पुढे आला आणि चेंडू मात्र क्षेत्रक्षणाच्या डोक्यावरून वन बस सीमा रेषेच्या पार जाईल 4 धावांसाठी. तर या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या या ठिकाणी रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाले ते 11 धावा. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 विकेटच्या नुकसानीनंतर झाले त्या 11. आणि भागीदारीचा जर विचार जर केला गेला तर या ठिकाणी भागीदारी चांगली झाली आहे आणि सरासरी सुद्धा पहिल्या षटकामागे 11 धावांची झालेली आहे, की जी सरासरी सकाळच्या 17 पासून आतापर्यंत जे सामने झालेत या सामन्यामध्ये सुद्धा प्रथम फलंदाजी करताना जो संघ चांगली धावसंख्या रोटेट करतोय आणि आता मात्र चेसिंग मात्र थोडंसं चांगलं व्हायला मिळालंय, कारण सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी धीमी होती, परंतु जसं ऊन लागेल तसं थोडीशी खेळपट्टी जर तापली तर थोडीशी खेळपट्टी फलंदाजांसाठी थोडीशी पूरक असेल आणि त्या दृष्टिकोनात त्या ठिकाणी फटक्याची पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले संपले, 11 धावा 10 पार लागलेले आहेत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते, पहिल्या चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. या ठिकाणी मात्र पुण्यात चांगला चेंडू फटकाळला जाते कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी मात्र एक मिस फील्ड पाहायला मिळते, 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळणार होती, परंतु 1 धावीचं रूपांतर या ठिकाणी 2 धावांमध्ये पाहायला मिळते. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावेल. तर धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 13. खरोखर चांगली गोलंदाजी होती, चांगला फटका सुद्धा होता. क्षेत्रक्षण मात्र चेंडूवरती थोडंसं चुकीचं या ठिकाणी पाहायला मिळालं. खरोखर कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढता कव्हर पॉईंटला एक खेळाडू तैनात जरूर केलाय, पण त्याच्याकडे मोठी चूक. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू झाली मागच्या दिशेने, चेंडू मात्र बघता बघता झाली सीमारेषेवरती. पुन्हा एकदा इष्टीच्या मागे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. 3 धावा आपल्या संघासाठी जरूर या ठिकाणी वाचवल्यात. धावसंख्येत बदल, धावसंख्या या ठिकाणी झाली ती 14. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. 1 विकेट भाईजेवाडी संघाने जरूर गमावलाय, परंतु या सामन्यामध्ये जर आव्हानात्मक धावसंख्या जर उभी जर करायची असेल तर भाईजेवाडी संघाला उर्वरित चेंडूची चांगली फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू फटका जातोय मागच्या दिशेने, 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. चेंडू मात्र बघता बघता जाईल सीमारेषे पार. त्या चौकाराचे चेंडू जरूर अडवलाय, परंतु या ठिकाणी मात्र पंचांकडून मात्र या ठिकाणी धावा दिल्या जातील 4 धावा. खरोखर चांगला एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाला. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू मात्र भिरकावून दिलेला मागच्या दिशेला, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे क्षेत्ररक्षक नसतोय. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं तर मैदानामध्ये सगळ्यात सेफ झोन जर कोणता असेल
तर एसटीच्या मागे आणि एसटीच्या समोरच्या दिशेला. तर या ठिकाणी त्याच पद्धतीचा फटका खेळला जातो. एसटीच्या बराचसा बाहेर जवळजवळ चौथ्या स्टॅम्पवरती डाव्या बाजूने गोलंदाजी केली गेली आणि बॅटची कडा घेऊन मात्र चेंडू गेला मागच्या दिशेला आणि बघता बघता मिळतील 4 धावा. तर या 4 धावा भायजेवाडी संघाचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतील आणि आपल्या संघासाठी या 4 धावा धावसंख्येत बदल करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतील. पण एकदा गोलंदाज सज्ज फलंदाजी करेल. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळून खेळला तर एकदा घेतली जाते. 1-1 चेंडू हाताळला जातोय. चेंडूची फेकी या ठिकाणी सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते का? राऊंडची संधी होते का? तर या ठिकाणी मात्र चांगली रनिंग विकेट ठिकाणी पाहायला मिळणार होती, परंतु चेंडूची फेकी तेज तर्रार या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बघता बघता भायजेवाडी संघाचा पुन्हा एकदा एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. तर या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 19 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना खरोखर पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या होत्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रत्येककडून मात्र सुंदरसं कमबॅक आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळते. कारण भायजेवाडी जर संघाचा जर विचार जर केला गेला तर श्री कान्होजी क्रिकेट संघ बाचिंबाडी या संघापेक्षा थोडासा वरचढ संघ म्हटलं तरी चालेल. परंतु क्रिकेटमध्ये कोणता संघ चांगला आहे कोणता संघ वाईट आहे हे कोणी सांगू शकत नाही. परंतु जर नेहमी आपण क्रिकेट खेळतो, पंचक्रोशी क्रिकेट संघामार्फत या ठिकाणी सामने खेळवले जातात, त्यामध्ये भायजेवाडी संघाचा उल्लेख जरूर चांगला संघ म्हणून केला जातो. कारण या संघामध्ये चांगले गोलंदाज सुद्धा आहेत, चांगले फलंदाज सुद्धा या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, परंतु एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला जातोय अवांतर धावसंख्येत भर आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या एका धावेने रोटेट केली जाईल. तर थोडीशी खराब गोलंदाजी म्हटलं तरी चालेल, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु या चेंडू थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बघता बघता भायजेवाडी संघाला एक अवांतर धावसंख्येच्या माध्यमातून एकदा पाहायला मिळते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पलीकडे आणि बघता बघता मिळतील पूर्णपणे अर्धा डझन रन्स, 6 धावा. खरोखर आखूड टप्प्याचा चेंडू डिपॉझिट गेलाय प्रेक्षकांमध्ये मात्र चेंडू डिपॉझिट केला जातोय आणि खरोखरच चांगली फलंदाजी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते भायजेवाडी या संघाकडून. खरोखरच सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी स्वस्तात बाद झाले होते, परंतु त्यानंतर मात्र सुंदर असं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. तर खरोखर 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत बदल या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा एकदा सेम चेंडू सेम फटका आणि मिळतील पूर्णपणे 6 धावा. आपला दोन सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 31 नंबरची जर्सी परिधान खेळणारा हा खेळाडू या ठिकाणी मात्र चांगली फलंदाजी करतोय. फलंदाजाचं नाव आहे अमोल. खरोखर अनमोल फलंदाजी, अनमोल स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर संघ थोडासा संकटात होता, परंतु त्यानंतर अमोल मात्र आपल्या संघासाठी धावून आलाय आणि 2 चेंडूवरती या ठिकाणी 2 मोठे फटका ठिकाणी पाहायला मिळाले आणि बघता बघता संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी 32 धावा. तर या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. किरण भांगले सर, त्याचप्रमाणे सूरज जांभळे सर यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. तर सूरज जांभळे बिर्ला टीम मॅनेजर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. तरी दादा मंचावरती यायचा आहे, स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. तर खरोखरच या ठिकाणी चांगली फटकेबाजी प्रेक्षकांसाठी पर्वणीचा सामना म्हटलं तरी चालेल, कारण आतापर्यंत 2 षटकाचा सामना या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झाली 32. पुन्हा एकदा चांगला फटका एसटीचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु या ठिकाणी चांगलं कनेक्शन पाहायला मिळतंय. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील का? तर बघता बघता 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु चेंडूची फेकी मात्र सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते. आपलातून सुंदर अशी फटकेबाजी भायजेवाडी या संघाकडून पाहायला मिळते. कारण जर पहिल्या षटकाचा जर विचार जर केला गेला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तब्बल 21 धावा दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी मारल्या गेल्या. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, कोरवट टप्प्याची गोलंदाजी. एसटीच्या मागे मात्र मोठी चूक होते. चेंडू मात्र जाईल बघता बघता सीमारेषेवरती आणि मिळतील पूर्णपणे 3 धावा. रनआउटची संधी या ठिकाणी पाहायला मिळते का? परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळेल. खरोखरच या ठिकाणी अमोलचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. अमोलची बॅट मात्र या ठिकाणी धावांची भाषा बोलायला लागले. खरोखर कित्येक दिवसापासून या फलंदाजी बॅट शांत होते, परंतु आज भायजेवाडी संघासाठी अमोलची बॅट मात्र धावांची भाषा बोलायला लागले. खरोखर चांगली फलंदाजी 2 षटकार त्यांच्या बॅटमध्ये ठिकाणी आलेले आहेत. पण एकदा आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र कव्हरच्या दिशेने विडपच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय, परंतु या ठिकाणी लॉगांना मात्र चेंडू पकडला जातोय. 2 धावा मिळतील. तर या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती
39 धावा. तर या ठिकाणी साई गणेश संघ खालचेवडे पेडांबे या संघाचे मॅनेजर सूरज जांभळे दादा या ठिकाणी मंचावरती यायचंय आणि या ठिकाणी स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. खरोखरच पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय, फटकावला चेंडू कार्पेट पद्धतीने एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तर पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर खरोखरच अमोलची जर फलंदाजी जर आवडली असतील तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही मित्रांनो. खरोखर सकाळच्या 17 पासून आतापर्यंत चांगली फलंदाजी करणारा फलंदाज ठरेल अमोल. खरोखरच 2 षटकार आले आणि संपूर्ण संघाचे जे धावफलक होतं ते मात्र या ठिकाणी बदलून टाकले. तर धावसंख्येत बदल, तर धावसंख्या या ठिकाणी झाली ती 41 धावा. सकाळच्या 17 पासून आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या ज्या ठिकाणी उभी होईल का. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत होती पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली हाणामारी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या डोक्यावर एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणता येईल, परंतु क्षेत्ररक्षण मात्र सुंदर सुर या ठिकाणी पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या या ठिकाणी एका धावेने वाढेल. तर धावसंख्या या ठिकाणी झाली ती 42 धावा. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी, तितकी सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्या ठिकाणी भाईजेवाडी संघाने चांगली धावसंख्या धावफलकात उभी केली. एक आव्हानात्मक धावसंख्या आणि संघाला आवश्यक असणारी धावसंख्या, सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी झाली. 42 धावा धावफलकावरती शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक असेल आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू मात्र शिल्लक असतील. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत होती, परंतु भाईजेवाडी संघाकडून चांगली रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. तर विनंती असेल पंचांसाठी, सर विनंती असेल कोणता संघ जर टाइमपास जर करत असेल डायरेक्ट पेनल्टी द्यायची आहे. आयोजकाकडून सातत्याने सूचना दिली जाते आणि समोरच्या संघाला ती मान्य करावी लागेल. पुन्हा एकदा सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावर चेंडू जाईल, परंतु क्षेत्राचे शोधून फटका मात्र या ठिकाणी मारला जातोय आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. षटक क्रमांक या ठिकाणी 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 42 आणि संघाला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 43. 18 चेंडू 43 धावा, 43 धावा 18 चेंडू. खरोखरच पहिल्या षटकामध्ये भाईजेवाडी संघ थोडासा बॅकफुटला नक्की आला होता, परंतु त्यानंतर मात्र अमोलने आपल्या संघाला या ठिकाणी कमबॅक करून दिले. 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या जोरावरती मात्र भाईजेवाडी संघाने 42 धावा या ठिकाणी मारलेले आहेत आणि जिंकण्यासाठी श्री वाघजाई क्रिकेट टीम भाईजेवाडी संघाकडून 42 धावा या ठिकाणी झालेले आहेत आणि श्री कान्होजी क्रिकेट संघ बाचिंगवाडी या संघाला जिंकण्यासाठी 43 धावांची या ठिकाणी आवश्यकता असेल. खरोखरच 18 चेंडू त्या ठिकाणी सामना असेल, 3 षटकांच्या ठिकाणी सामना असेल, तर या ठिकाणी बाचिंगवाडी संघाचं जिंकायचं तर प्रत्येक षटकामध्ये 14ची सरासरी आकावीच लागेल. खरोखर चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आपण व्यासपीठाच्या डाव्या साईडला येऊन बसायचं आहे. संपूर्ण संघाला ही विनंती असेल. वाचिंबाडी संघ मैदानाच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण येऊन विराजमान व्हायचंय आणि यानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी मी विनंती करतो स्टार क्रिकेट क्लब पिंपळवाडी पेडांबे विपक्ष ओम श्री गणेश कोशबीवाडी या दोन्ही संघाचे कॅप्टन्स त्वरित या आपण नाणेफेकीसाठी, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. जर तो टॉस झाला नाही तर पेनलाइज देखील करण्यात येईल. मुंबई इंडियन्स या स्क्वॉडच्या प्रॉबेबल्स मध्ये देखील होते. त्याच खेळाडूच्या हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. आणि आमच्या साई गणेश क्रिकेट संघाचे या आयोजन कमिटीचे सर्व मंगेश जाधव आणि भरपूर काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. संपूर्ण कमिटी शिकते देखील आहे. कैलासवासी श्री महेंद्र काशीराम जाधव यांच्या स्मरणार्थ कुंवर मंगेश महेंद्र जाधव यांच्याकडून आपल्याला हे द्वितीय पारितोषिक देखील लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत.
मंगेश जाधव यांच्यासाठी, मंगेश महेंद्र जाधव, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थक त्यांनी आपल्या या संघटनेला द्वितीय पारितोषिक देखील दिलंय. मनपूर्वक आभार. असंच सहकार्य अनेक वर्ष लाभू द्या ही मंडळाकडून मी तुम्हाला प्रार्थना करतो. धन्यवाद. त्यांच्या वडिलांना देखील वेळ सामन्याकडे रोमांच या सामन्यामध्ये आहे. गोलंदाज सज्ज. 43 धावेंचं भलं मोठं लक्ष. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक बॅकची एज. चेंडू निघेल फक्त आणि फक्त नो मॅन्स लँड मध्ये. इथे आपण बघितलं तर फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिजन वरती. आणि इथे बघत काय घडतंय, पंचांचा काय कॉल असणार आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. पंचांचा बोट आकाशाकडे जेव्हा पण जातो तेव्हा पण एक बोट जर आकाशाकडे गेला तर तो कर्दन काळ ठरतो बॅटरसाठी. पण त्याच जागेवरती 2 हात 2 बोट आकाशाकडे गेले तर तो गोलंदाजासाठी कर्दन काळ ठरतो. ही पंचांची कामगिरी. आणि सकाळपासूनच आपण 4थ्या सामन्यामध्ये आहोत. तिन्ही पंचांचे देखील कौतुक करावे तेवढे कमी आहे. कृष्णा बुरुडे सर असतील, बुराडे सर असतील, कृष्णा बुराडे सर, राकेश शहा सर आणि झहीर खान सर, या तिघांचंही कौतुक. बॅटर आउट झालेत. पंचांना विनंती असेल सर, एकच धाव आहे का? एक धाव आहे ना? ओके, एक धाव आहे. आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नाखाली बॅटर आउट झाल्यात. धावचित स्वरूपाने, रनआउट स्वरूपाने बॅटर आउट झाल्यात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदेश आहे. चांगली गोलंदाजी. दुसरा चेंडू मार्गस्थ, राईट आर्म ओव्हर द विकेटनी. यावेळी पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला. अगदी बॉडीला टर्न केली. संपर्क चांगला होत नाहीये. संपर्क होणं गरजेचं आहे. बॅटची फक्त कडा लागते. त्यानंतर चेंडू अंगाला आदळतोय आणि इथे देखील पॉइंट रिजन वरती, गली रिजन वरती एक धाव मिळणार. संपूर्ण संघाला देखील विनंती असेल, बॅटर्स थोडे लांब उभे आहेत. व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहायचंय. मोठा फटका आलाय. किती धावा मिळणार आहेत? चेंडू तर उत्तुंग हवेत निघून जातोय आणि धावा मिळणार आहेत पूर्ण 6 धावा. उत्तुंग फटका. अगदी स्लॉट मध्ये चेंडू फेकायची चूक केली आहे आणि प्लॉटच्या बाहेर डिस्पॅच करून टाकलाय, डिपॉझिट करून टाकलाय चेंडूला 6 धावांसाठी. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, कारण की जर लक्ष्याचा विचार केला तर 43 धावेचं भलं मोठं लक्ष इथे असणार आहे. संदीप वरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. यावेळी देखील तेवढाच चांगला फटका बघायला मिळतोय आपल्याला. गॅपमध्ये चेंडू असणार आहे. खूप चांगलं अंतर कव्हर केलं. 2 धावा तर नक्कीच मिळतील. बघा तिसऱ्याचा प्रयत्न होतोय का, कारण फेकीमध्ये 3 धावा होऊ शकतात. 1 धाव अतिरिक्त मिळू शकते, पण रिस्क घेतलेली नाहीये. तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं नरेंद्र सर तेवढंच गरजेचं आहे. षटकार आला. षटकारानंतर पुन्हा एकदा षटकाराचा प्रयत्न केला असता. जर मिड विकेट रिजनला टार्गेट केलं असतं, स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट केलं असतं तर कदाचित बाद देखील झाले असते. पण योग्य तसं म्हणतो ना क्रिकेटमध्ये मेरिट वरती खेळणं. अगदी चेंडू पडतोय त्या दिशेला फटका मारला. यावेळी पुन्हा एकदा विकेट केलाय, पण फटका यावेळी फसलाय. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि अजून एक स्पर्धेतील अप्रतिम झेल बघायला मिळतोय आपल्याला महेश यांच्या मार्फत. काय झेल टिपलाय. खूप मोठं मैदान आहे, भरपूर मोठं मैदान आहे. काव कॉर्नर रिजन वरती तैनात होते. चेंडूचा अंदाज घेतला आणि योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ते आपण बघतोय. बघा भाईजेवाडी संघ कामगिरी करतोय मैदानामध्ये, गोलंदाजी करतोय आणि त्या संघाला नरेंद्र सर सपोर्ट देखील या चिमुकल्यांचा भरपूर आहे. टाळ्यांचा गजर बघितला आपण त्या झेलवरती आणि असं म्हटलं जातं ना की आपण आपल्या येणाऱ्या पिढीला ती प्रॉपर्टी देऊ शकतो, पण क्रिकेट देणं तेवढंच गरजेचं आहे. तो क्रिकेट इथे देत असताना, कारण का माहिती आहे का, हेच भाईजेवाडीचं भविष्य आहे. जे छोटे मुलं या ठिकाणी बसलेले आहेत, कारण आपण सुद्धा लहान होतो त्यावेळेस आपण मोठ्या मुलांकडे क्रिकेट पाहत होतो, आपण त्यांना क्रिकेट शिकलो. कारण हे सुद्धा छोटे मुलं आज उद्या भाईजेवाडीचं भविष्य नक्की असेल. यांच्याकडे सुद्धा चांगलं आपण क्रिकेट भविष्यामध्ये नक्की पाहू. तेच गरजेचं आहे. अगदी आपण आताच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये बघितलं सर तर मी असे देखील सामने कव्हर केलेत ज्यात आजोबा खेळत आहेत, वडील खेळत आहेत आणि नातू देखील खेळतोय.
तर हेच क्रिकेटला आपण काय देऊ शकतो. क्रिकेट आपल्याला बऱ्याच गोष्टी देतो, आपल्याला चर्चा देतो, आपल्याला तो फेम देतो, आपल्याला पैसा देखील देतो, पण आपण क्रिकेटला काय देतो ते देखील तेवढंच गरजेचं आहे. तर आपण क्रिकेटला येणारी पिढी देऊ शकतो, आपण क्रिकेटला आपलं पूर्ण समर्पण देऊ शकतो. तेच देत असताना कुठलाही खेळाडू क्रिकेटमुळे मोठा होतो, पण ते जपणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हरेश येतात. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. अगदी चेंडू उसळी घेत नाहीये, ते खाली राहतोय हा चेंडू. आणि देखील खेळपट्टीची देखील तेवढी कला आणि गोलंदाजाकडे देखील तेवढी कला असणं गरजेचं आहे. तो फिंगर्स रोल करणं, योग्य त्या दिशेवरती योग्य त्या वेळेवरती रिलीज पॉईंट असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. यावेळी या चेंडूला अगदी लोअर फुल टॉस बनवलाय. नोमॅन्स लँड मध्ये जातोय का चेंडू. पुन्हा एकदा प्रयत्न. काय प्रयत्न केलाय, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय. 100% कमिटमेंट कशाला म्हणतात तर ती हीच आहे. नाही बघा कुठे तैनात होते तर डीप मिड विकेटला तैनात होते. शॉर्ट मिड विकेट अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आले चेंडूला घेऊन. म्हणजे त्यांची फिटनेस, त्यांची कमिटमेंट ही आपल्याला दाखवून देतात. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज हरेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू इथे मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्यात 43 धावा. यावेळी जागा बनवली, थोडासा रूम बनवला. फाईन लेग रिजन वरती खेळाडू नाहीये, योग्य त्या दिशेवरती चेंडू निघून जातोय. किती धावा मिळणार आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अगदी 40 ते 50 यार्ड कव्हर केल्यात ह्या धगधगत्या उन्हामध्ये. स्क्वेअर लेग पासून तर फाईन लेग पर्यंत जाऊन 2 धावा संघासाठी रोखल्यात. नरेंद्र सर, त्या 2 धावा रोखण्याची आवश्यकता नाही असं म्हणायला देखील हरकत नाही. 42 ते 43 धावा आहेत, पण तरी देखील आपण कमिट राहणं, ती कमिटमेंट दाखवणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा त्याच रिजन वरती, पण तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स नक्कीच मी म्हणेन. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील अचूक असणं गरजेचं आहे. फेकी आहे का अचूक, पंचांकडे इशारा. नॉट आउट दिलाय पंचांनी, म्हणजे इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. या 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलं. धावा झाल्यात 16 धावफलकावरती आणि अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 27 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. त्या 27 धावांचं संरक्षण इथे प्रतिस्पर्धी संघाला देखील करायचं आहे. 8 चेंडू 27 धावा. येणारे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत. अगदी 17 ते 18 धावा असल्या तरी देखील चेज होणं पॉसिबल आहे, पण हे 2 चेंडू चांगले खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. इथून एखादी मोठा फटका. आणि यावेळी आपण म्हटलं होतं क्रॉस बॅटर स्ट्रोक झेलची शक्यता. आता चूक होते. योग्य त्या वेळेला हाताचा कलाम लावलेला नाहीये. रनआउटची देखील शक्यता तिथे असणार आहे आणि फलंदाज बाद होतील. कामगिरी आपली चोख पार पाडली आहे. झेल सुटला तरी हरकत नाहीये. त्यानंतर थ्रो फेकी खूप चांगली होती. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ती फेकी आणि त्यानंतर दुसरा धाव घेत असताना फलंदाज इथे बाद होतील. धाव मिळणारे 1. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 26 धावा. 7 चेंडू 26 धावा. या चेंडूवरती षटकार आला तर 20चं समीकरण. हा चेंडू निर्धाव आला तर 26चं समीकरण. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स. अभि, सात चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा. डावखुऱ्या हाताचे बॅटर मैदानामध्ये. सिद्धेश आलेत मैदानामध्ये आणि डावखुऱ्या हाताचे बॅटर नेहमी अग्रेसिव्ह असतात, आक्रमक असतात. तशी आक्रमक खेळी करण्याची आवश्यकता. गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ, तेवढी चांगली होते हरेश यांची. आतापर्यंत फक्त 6 धावा दिल्यात, 7 धावा दिल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. हरेश विपक्ष सिद्धेश. बिग हिटचा प्रयत्न केला. खूप चांगली गोलंदाजी. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज, म्हणजे कॉन्टॅक्ट होतं, बॅटल होतं आणि त्यामध्ये विजय मिळवलाय हरेश यांनी. चांगली गोलंदाजी. फक्त 7 धावा दिल्या. समीकरण आता इथून खूप मोठं आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 6 बॉल्स 26 रन्स. 6 चेंडू 26 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. संरक्षण देखील त्या 26 धावांचं करायचंय. पाचिमवाडी विपक्ष बाईजेवाडी या दोन्ही संघांमध्ये.
संदीप येतात गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुल टॉस आहे. फुल टोल होतोय का वसूल, तर फुल टोल वसूल होत नक्कीच नाहीये, पण मिळणारे किती, फक्त आणि फक्त एक धावा. थँक्यू सर. नो चेंडू आहे. दी बीमर चेंडू हाताळलाय पहिला. इथे षटकार आला असता तर मॅच मध्ये रोमांच आला असता. रोमांच क्रिएट करणं गरजेचं होतं. हा फटका, हा चेंडू षटकार मारणं देखील तेवढंच गरजेचं होतं. शोल्डर्स ओपन झालेले नाहीयेत कदाचित. शोल्डर्स ओपन करणं, तो वॉर्मअप करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्या. 1 धाव धावून मिळाली आणि 1 नऊची मिळाली आहे. समीकरण 6 चेंडू आणि 24 धावेंवरती आहे. 5ला कलाटणी मिळेल का? डावखुऱ्या हाताचे बॅटर सिद्धेश विकेटचा प्रयत्न केला. फक्त स्विंग अँड मिस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. योग्य त्या दिशेवरती टप्पा पडतोय चेंडूचा. टप्पा पडल्यानंतर डावखुऱ्या हाताला बॅटरला थोडंसं कठीण कार्य, कारण चेंडू बाहेर निघून जातोय गोलंदाजाच्या अँगलनी. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. तर मॅच मध्ये पूर्णपणे आपलं वर्चस्व बायजीवाडी संघाचं. विकेटचा प्रयत्न. इथे देखील प्ले अँड मिस. सलग 3 चेंडू निर्धाव गेलेत आणि मॅच इथे आपल्या खिशामध्ये घातली असं म्हणायला हरकत नाही. बायजीवाडी संघ फलंदाजी सुदृढ होती. खूप चांगली फलंदाजी केली. तर गोलंदाजी देखील अप्रतिम होती. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेसचा प्रयत्न केला, पण यावेळी यष्टांना टार्गेट केला होता. डोळे बंद करून मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सिद्धेशांनी केला. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. दांडी होते इथे गोल. अजून एक बॅटर जावं लागतंय तंबूच्या अश्रेला परत. धावा स्थिर स्थगित 19 या धाव संख्येवरती. कदाचित हा विजय सर्वात मोठा विजय असू शकतो, कारण सर्वात मोठी धावसंख्या देखील उभारली. उच्चांक गाठला. यावेळी बॉलर्सच्या अगदी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू आहे. लॉक ऑफ रिजन वरती फील्ड होणार. धाव मिळणार किती, तर चेंडू नो होता. क्षमा असावी. अजून एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. लास्ट बॉल. विकेटचा प्रयत्न इथे देखील करण्यात आला. स्ट्राईक आता मिळाली आणि स्ट्राईक मिळाल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. सिद्धेश यांच्याकडून थोडीशी झालेली चूक. जर तिथे ते 3 चेंडू निर्धाव गेले नसते, स्ट्राईक रोटेट झाली असते, तर मॅचचं समीकरण कदाचित वेगळं बघायला मिळालं असतं. पण हरकत नाहीये. दोन्ही टीम्सनी खूप चांगला खेळ केला. दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा, अजून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येते. तारीख असणार आहे 26 जानेवारीची. त्या तारखेला ओम साई क्रिकेट संघ दावलवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 13,000 आणि द्वितीय पारितोषिक 9,000 रुपये असणार आहे. अजूनही 5 संघांना प्रवेश मिळू शकतो. सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे. यूट्यूब लाईव्ह देखील असणार आहे. प्रवेश फी 3,500 रुपये. आणि स्पर्धेचं मैदान असणार आहे ऐरोळीला. ऐरोळी नवी मुंबई रबाई स्टेशनच्या अगदी 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वरती आहे. कुठल्याही संघाला जर प्रवेश मिळवायचा असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. तत्पूर्वी सुनील टावळ यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी आपण देऊयात मॅचचं मॅन ऑफ द मॅच. सचिन वेलोंडे यांच्या हस्ते आपण सामनावीर देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच आहे अमोल. अमोलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडूंवरती 2 षटकार वसूल केले आणि अगदी 4 चेंडूंवरती 15 धावा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न होता. उच्चांक गाठलाय तो या खेळाडूमुळे. जोरदार टाळ्या वाजवल्याच पाहिजे अमोल याच्यासाठी.
पत्नी कदाचित अमोल यांचे सुपुत्र देखील आहेत. आपल्या वडिलांना आज मॅन ऑफ द मॅच घेताना बघतायत. हेच ते शिकतील, येणाऱ्या काळामध्ये चांगला प्रयत्न करतील. क्षमा असावी.